ताईसा केला नव चांगला. आमच्या आधी गिळून बसली असशील तू. अहो नाही होत आहे साहेब, तुम्ही खाल्ल्याशिवाय मी कसं खाईन. हे पैसे दे मला. आयत्या पिठावर रेगोट्या मारल्याशिवाय तुला काही जमत नाही बघ आजकाल. सारखं आपलं पैसे पैसे दारू दारू. आम्ही कमवतोय पैसे, आमच्या मेहनतीचे पैसे, आणि तू हे असं दारूवर उधळायलायस बाय. तुझा पैसा कोण म्हणलं? माझ्या रानादाचं नाबांध आहे सगळं. होत आता आम्ही मालकी नाही. पैसे तरी विचार तुझ्या रानात आला. रानात आलाय परत आता. लई दिवस चालणार नाही ती नाटकं. चल पैसे दे. दारू तुला प्यायची आहे, मग आम्ही का पैसे द्यायचे? तू देणार नाहीस पैसे? नाही देणार. नाही देणार? एकदा सांगितलं ना नाही देणार. बघू काय करतोस ते. मी काय करणार? रानादा म्हणलाय दारू सोड. खरंच दारू सोडणार नाही. अजून काय? अरे असं काय? आम्ही नाश्ता करत होतो ना. आता काय मधनं उठून देणार काय पैसे? ए धर धर. बर तू थांब जरा, तुला किती पैसे पाहिजे ते सांग. तिजोरीतलं पैसे कुठे आहेत? तिजोरीतलं पैसे कुठे आहेत? सूरज, आमच्या तिजोरीतलं पैसे कुठे आहेत? मीच तुझ्याकडे मागालोय. मला काय माहित? चंदे बऱ्या बोलानं सांग, पैसे कुठं गेलं? कधी चोरलंस? असं मला काय माहित. आमच्या खोलीत तुमच्या दोघांशिवाय दुसरं कोणच येत नाही. गोदाक्का, जाऊ बाई लवकर वरती या. कमा कमा गोदाकांड मास्तरीने इथं साफसफाई करायला येते. नाही ग, मास्तरीन आणि गोदाक्काचा तेवढा घासच नाही. नक्की तुमच्या दोघांपैकीच कोणतर आहे. ए अहो ताईसा, माझं काय संबंध? मी कशाला करू चोरी? सूरज, तू जर पैसे घेतला असतील तर लगेच सांग आणि परत दे आमचे पैसे. ए डोसक्यावर पडलीस काय? हे बघ, हिसकावून घेऊन पण चोरी करणार नाही सांगतो. चंदे बऱ्या बोलानं सांग, पैसे कुठे आहेत? का चोरी केल्यास? नाहीतर लई महागात पडत तुला आत्ताच सांगतो. मी तुमची शपथ घेऊन सांगते. ए आमची शपथ घेऊ नगस, नाहीतर जीभ हासडून हातात देऊ. पैसे कुठे आहेत सांग. नाही हो ताईसा, खरंच सांगते, मी नाही केली चोरी. कुठे गेले मग आमचे पैसे? काय झालं वहिनी साहेब? गोदाक्का, आमच्या तिजोरीतनं आमचे पैसे गायब झालेत. तुम्ही आलता आमच्या खोलीत? नाही. साफसफाईला आलता ना? होय, साफसफाईला आलते. तेव्हा चंदा होती की इथं? हा, तेव्हा मी होते की खोलीतच. चंदे बऱ्या बोलानं सांग, आमचे पैसे कुठे आहेत? नाही तर ओल्या बांबून समद्यांसमोर फोडून काढू तुला. अहो ताईसा, मी कसं सांगू तुम्हाला? कोणत्या देवाची शपथ घ्यायची ते बी सांगा. मी नाही हो, मी माझी शपथ घेऊन सांगते, मी नाही केली चोरी. मग आमचे पैसे चोरले कुणी? ह्या माणसाने चोरलेत पैसे. रानादा कशाला चोरी करेल? सगळं त्याचंच आहे की.
जाऊबाईंच्या खोलीतनं पैसे घेऊन बाहेर पडताना मी स्वतः बघितलं. खरं हे? हा खरंय. ते चोरी केली असं म्हणायचं नाही बघ. हा ते काय हे सगळे राणाचं असते म्हणजे मीच राणा आहे की हो. म्हणजे माझंच झालं की सगळं. काय झालं ते मला जरा पैसे पाहिजे होते म्हणून ते घेतले. काय सूरज बरोबर का नाही? एकदम बरोबर. बघ पैसे रानादानी घेतले आणि तू माझ्या वेळा घेतीस. राणा भाऊजी, अहो असं न सांगता का पैसे घेतले तुम्ही? ते सांगितलं की मी ते जरा खर्चाला पाहिजे होते म्हणून घेतले बघा. तेच असं न सांगता घेतले म्हणून गैरसमज झाला ना ब. उगीच आम्ही आमच्या चंदीवर आळ घेतला. आणि माझ्यावर बी त्यांना पुढे आळ घेताना जरा जपून. हा बरं, बास झाला आता इशे. जावा समधी आपल्या आपल्या कामाला जावा. जा चला गोदाक्का. ए तू थांब. आमच्या तिजोरीवर हात मारण्याची हिम्मत कशी झाली तुझी? हे सवय ते सवय आहे की ते मला चोरी करायची म्हणून चोरी केली बघा. पैसे कुठे आहेत आमचे? मग ते पैसे आले की उडवायची सवय असते बघा राणाला. राणाला? राजा ते काय बघा ते सगळे राणा राणा म्हणून हाक मारतात म्हणून म्हटलं की मी. पण तू समजा पैसे असं उडवलंस कसं? ते राजाची खर्च करायची स्पीड लई फास्ट असते बघा. ए तुझा स्पीड गेला खड्ड्यात. आम्हाला आमचे पैसे पाहिजे, ते बी आत्ताच्या आत्ता. ते पैसे तर संपलं की हो. हे बघ ते काय माहित नाही आम्हाला आमचे पैसे पाहिजेत, ते बी आत्ताच्या आत्ता. तुम्ही एक काम करा की ते माझ्या कामातले पैसे ना वजा करून टाका बघा. कसलं काम? काय कामाचं नाही तू आमच्या? ही नाही ते नाही, वर घरात चोरी करायलाच. ते काय नाही, तुला हिता आणला खरं तीच चूक झाली आमची. आता चोरीला माफी नाही. ते माझ्याच घरात चोरी कसली हो? देवा रे देवा, ताईसाहेब तरी मी तुम्हाला म्हणत होते एक दिवस यो माणूस तुमच्या डोक्यावर बसून बिरे वाटणार. ए चुप. दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नसते बघा. ढेकळाचा मोठा आत्ताच आत्ता इथं चालता हो. चल चल. ते तुमचं पैसा मी वसूल करून देतो की. काही गरज नाही, कायच गरज नाही त्याची. अख्ख्या गावातली लोक तुला जर आता राणा समजत नसती का नाही तर उभ्यानं फोडला असता तुला आता. चल निघ निघ इथनं. हा ते एक बार माफ करा बघा. ते परत अशी चूक होणार नाही. ताईसाहेबांकडे चुकीला माफी नसती. ए चल निघायचा आता इथनं, नाही तर पोलिसांना बोलवू. चल सोड. ठीक आहे जाता मी. अंजलीबाईंना काय गरज होती सांगायची? समजा ऑफिस करतो का काय? नाही नाही तसं नाही चालणार. काहीतरी मार्ग काढायला पाहिजे यातनं. तर मदत करेल असं एकच, पप्या. वहिनी काय काय झालं? हे बघा, मला त्याची 2 कार्ड मिळाले आणि आता यावरनं तर क्लिअर होत आहे की हा राणाजी नाहीये. बेस्टच. मग कोण आहे? राजा राजगोंडा. अच्छा राजगोंडा. मग इथं कशाला आलाय गोंडा घोळवायला? अहो मला तेच तर कळत नाहीये. वहिनी तो इथं पैशासाठी आला असणार आहे. ठीक आहे, मग आता मी हे सगळ्यांना दाखवते. कळू देत सगळ्यांना. नाही 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 वहिनी, असं करून चालणार नाही. अहो तो माणूस लई चाप्टर आहे.
अहो तुम्हीचे आय कार्ड डुप्लिकेट बनवलंय म्हणत आणि नंदिता वहिनीच्याकडे तुम्हालाच फोडून काढेल. हो भाऊजी, पण तुम्ही सगळ्यांना दाखवलं तर तुम्हाला नाही का मारणार? आधीच तुम्ही त्यांचा मार खाल्लाय. नाही नाही, मी नाही सांगत कोणाला. हा, पण ही जी डिटेल मध्ये सगळी माहिती काढतो बघा, मग सगळ्या गावासमोर ह्याला उघडं पाडूया आणि पोलीस स्टेशनला खडी फोडा पाठवूया. चालेल, तुम्ही सगळी माहिती काढा. काहीही झालं तरी मी या खोटारड्या माणसाला घराबाहेर काढणार म्हणजे काढणार. बरं, लई साखर घातली. नमस्कार माननीय परेश पाटील. माननीय काय भानगड काय आहे? नाही भानगड नाही, ते कसं असतं बघा, ज्याचा त्याचा मान त्याला द्यायलाच पाहिजे. ते मी जरा लांब राहून बोल की. लांब राहून बोल. बोल आता. ते माझं जरा काम असतं बघा तुमच्याकडे. काम असते? काय काम आहे? ते जरा पैसे पाहिजे होते बघा. पैसे? मी काय एटीएम वाटलं काय तुला? जरा अर्जंट मध्ये पाहिजे होतं, गरज आहे त्या की. अर्जंट आहे? गरज आहे? मग सर्किट त्या ठिकाणी घे की, माझ्याकडे कशाला? ते यांचा ना माझा संबंध संपला बघा. संबंध संपला? घरातून हाकलून लावलं की मला. का रे बाबा? अण्णा काय झालं माहित आहे काय? ते पैसे पाहिजे होते म्हणून मी घरात चोरी केली बघा. तू चोरी केलीस? पण ते सगळं पैसे उडून टाकले मी. तुमचं ते नंदिता वहिनी ते चिडलं किंवा माझ्यावर. तू घरात चोरी केलीस? हा, का? काय करणार? ते चोरी करायची सवय असते की राजाला, म्हणूनच चोरी करून टाकली बघा. अरे वा 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 वा. अरे माझ्या पट्ट्या, वा, तू लय भारी काम केलेस. त्या सर्किट पॅडीच्या हातनं तू पैसे चोरलंस. आता तू माझ्या दिलाचा राजा. वार माझ्या पट्ट्या. ह्या पट्ट्याकडे पैसे नसते की आता खर्चाला. हे बघा, तुम्ही पाहिजे ते काम सांगा, राजा करणार बघा. हा, पण ते पैसे तेवढे द्या. हा, पैशाचं बघू आपण, पण काम देऊ तुला. काम? होय, आम्ही लय कामाची माणसं आहे, तेव्हा तुला काम मिळणारच. काम देणार तुला, पण काम झालं तर पैसे मिळेल. सांग तू नुसता किती पैसे पाहिजे तुला? ते 500 पाहिजेत बघ. 500? माझ्या घरात पैशाचं झाडच लागले नाही. 500? नाही नाही नाही, तू तुझं बघ, माझ्याकडनं काही पैसे मिळणार नाही तुला. असं काय करता हो माननीय परेश पाटील? ते द्या की तेवढं पैसे. हा, आता तू इतक्या इनवण्या करा लागलायस तर देऊ तुला पैसे, पण काम झालं पाहिजे. राजा एकदा म्हणलं करताय तर राजा करणार की हो. तुम्ही फक्त सांगायचं काय काम आहे ते. हा, चल माझ्यावर, गाडी घे तुझी. मागे अरे रानाच्या चपलीजवळ उभारायची लायक आहे का तुझी? हा, आणि राणा बनून फिरतो सोय. अरे चोरट्या, तुला जाऊतोच येईन गाता. हा, तुझी लायकी तरी आहे का इथं गावात यायची? बरकत, अरे तुला ताप बी आलेला नाही ना मग? एकटंच का बरळालीस? हाऊ द्या, हे बघ, त्या चोरट्यात आय कार्ड सापडले मला. हे बघ, बघूया. राजा राजगुंडा? हा, आता सबूत आपल्या हातात जाऊ द्या. सांग काय करायचं? चौकशी. ह्याच्यावर ह्याच्या गावचा पत्ता आहे, या गावात जायला पाहिजे आणि चौकशी करायला पाहिजे. मी जाऊन येतो या गावात. आणि ह्याच्या गावात जाऊन ह्यो कोण आहे, कुठला आहे, हे सगळं बघायला पाहिजे. 4 माणसं साक्षीला असली की नाही बरं पडेल रे. मी जाऊनच येतो ह्याच्या गावाला. हाऊ द्या, आपल्याकडे टाइम लय कमी आहे बघ. तो चोरटा गावात आणि वाड्यात बिंदास फिरायला लागलाय. अरे नुसता आयकर दाखवून उपयोग होणार नाही मर्दा लोकांनी, अजून पुरावा पाहिजे. मी एक काम करतो, ह्याच्या गावाकडे जाऊन येतो. 4-8 दिवसात ह्याची सगळी डिटेल माहिती घेतो आणि परत येतो. अरे खरं पण 4-8 दिवसात काय बोंब झाली तर परत? तू एक काम कर, तू सरळ कोल्हापूरला जा आणि त्या मिंच्याला गाठ. आणि हे आयकर मिंच्याला दाखव आणि त्याच्याकडनं काय माहिती मिळते का बघ. आणि समज ह्या राजगुंडाने जर काय बोंब केलीस
तो सगळ्या लोकांनी हे आयकर दाखव म्हणाव ह्यो डुप्लिकेट माणूस आहे. तोवर मी सगळी माहिती घेऊन इकडे येतो. अरे पण मिंच्याकडे सबूत मिळालं तर बास आहे की आपल्याला. अरे पण ह्यो राणा नाही, ह्यो राजगोंडा आहे, एवढीच माहिती मिंच्याकडे मिळणार रे. ह्यो माणूस कोण आहे, ह्याचा डाव काय आहे, हे त्याच्या गावात गेल्यावरच आपल्याला कळणार. आणि आपल्याला ते पाहिजे. तू एक काम कर, तू मिंच्याकडे जा रे, मी बाकी सगळी माहिती घेऊन येतो. चालतंय. बघ, जोवर मी येत नाही तोपर्यंत कुणाला काय बी सांगू नकोस. आज समज लईच बोंबाबोंब झाली तर मिंच्याला घे आणि हे आयकर सगळ्या गावाला दाखव. हा, अरे पण मिंच्या तयार होईल काय? करायचा तयार. तसं बी वहिनीने इलेक्शन मधलं सगळं तिचं पैसे बुडवून की नाही त्याला गावातनं बाहेर काढून टाकला. चांगला चान्स आहे म्हणा बदला घ्यायचा. हा बर चालतंय चालतंय, तू लवकर ये, मी जातो. बरकत काय जरा काय पैसे असते तर दे की मर्दा. हे घे. बस बस बस. अहो द्या, त्यातला 1 रुपया बी दारूसाठी उडू नकोस काय. अरे हमाली करून मिळवले ते पैसे मी फक्त राहण्यासाठी वापर. बघ, तू काय काळजी करू नको, तू फक्त इथलं सांभाळ. हा, मी जातो तुझ्या गावात आणि तुझी काय माहिती मिळते का बघतो. तू मिंच्याला तेवढं गाड बघ. बरं. चल मी निघतो. चौकात जा. हा पंड्या, काय काम द्यायचं रे याला आता? अहो कशाला पप्प्यादा उगाच भडकलं बिडकलं का नाही आपल्याला मार खावं लागणार. नाही 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 नाही, आता ते सापडलंय ताब्यात. ते कसं? बघ तुला सांगतो की दम, आपल्या अपमानाचा बदला आपण घ्यायचाच. माननीय परेश पाटलाचा रुबाब काय असतो की नाही याला तावूयाच आता आपण. आणि पैसे काय उगीच द्यायचे नाही त्याला, आपण त्याची कामं करून घ्यायची. चल तू. ए अरे काय पंड्या, चल थांब. ए थांब 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 थांब. माझं एक काम करायचं. सांगा की काय करायचं ते. दुर्पा यायला ना, दुर्पा. तिच्याकडनं भाजी घ्यायची फुकट. कुठं? हा, बघ की किती काम करतोस तू, तरच पैसे मिळणार ना. ठीक आहे. हा, ए म्हातारे थांब. आवरा ना आता तुम्ही मला म्हातारे म्हणा लागलाय की. ते भाजी मागते मी. अहो देतो की. किती पाहिजे? 1 पिंडी 2 पिंडी? 2 पेंड्या? ते मी तुला भिकारी दिसतंय काय? ते सगळं पाहिजे मला. आवरा ना आता. इकडे आवरा ना. इकडे. आणि ते पैसे काय मिळणार नाहीत. निघ आवरा ना आता. निघ. चल चल चल. अरे बीट पाहिजे काय? जे काय फुकट असेल ते सगळं चालते बघ. चला मग. चाल की बन्या. थांबा थांबा जरा 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 दमान घे. हे लक्ष ठेव. आलो, डाबा घेऊन आलो. चल की. गिरणीवाल्या, आपलं माननीय परेश पाटील त्यांना पीठ द्यायचं बघ आणि फुकट द्यायचा. आणि ते हे डबा, याचा डबा द्यायचा बघ. हो पण ते राणा दुसऱ्याचा डबा आहे. ते दुसऱ्याचा असू दे नाही तर तिसऱ्याचा, ते डबा द्यायलाच लागते बघ. ओ राणादा, ओ राणादा, ओ राणादा, ओ राणादा, दुसरे ओ राणादा, ओ राणादा, ओ राणादा, ऐका की ओ राणादा. बस बस दे इकडे बस. अरे राणादा काय करायला? अरे तो राणादा नाहीच,
सगळ्या गावात त्यानं लुटापूट माजवली आहे. पण राणादम काही बोलता बी नाही झालंय. अरे बाबा तो राणादा नाहीच. अंजली वहिनी म्हणतात की नाही तेच बरोबर आहे. तो आपला राणादा नाहीच पण मी म्हणतोय राणादा असं काय करणार आहे? अरे बाबा यो राणादा नाहीच. यो राणादा सारखा दिसणारा दुसराच कोणता आहे बघ. राणादाच्या या नव्या सोंगापायी राणादा गोत्यात यायला नका, नाहीतर वहिनीशनी अद्दल घडल पण स्वतः राणादा गोत्यात येईल.